मुंबई महापालिकेच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। देशाची आर्थिक राजधानी आहे। अनेक वर्षानंतर एकत्र आलेले ठाकरे बंधू मुंबई महापालिकेवर पुन्हा झेंडा फडकावणार का याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे। तर दुसरीकडे भाजप आणि शिंदेसेना ठाकरे बंधूंना धक्का देणार का याबाबत ही कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे। अटीतटीच्या या लढतीत मुंबईचा कौल कोणाच्या बाजूने जाणार हे आज स्पष्ट होणार आहे। या निकालातून केवळ मुंबईच नाही तर राज्याच्या राजकारणाची पुढील दिशा देखील ठरणार आहे। ठाकरे बंधूंचं राजकीय अस्तित्व या निकालावर आहे। बघा, मतमोजणीच्या तयारीची माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यात। आता मतमोजणीला अवघ्या काही तासांमध्ये सुरुवात होणार आहे। मात्र यंदा जर आपण बघितलं तर मतमोजणी ही वेगळ्या पद्धतीनं काहीशी होणार आहे। आपण बघतोय की जवळपास 36 मतदार केंद्र आहेत आणि 36 ठिकाणी खरं तर मतमोजणी देखील होणार असल्याची माहिती मिळत आहे आणि प्रत्येक ठिकाणी तब्बल 10 प्रभाग जे आहेत ते निवडूनही दिलेले आहेत। मी सध्या आहे मुंबईतील डिसिल्वा शाळेमध्ये, ज्या ठिकाणी आपण बघतोय की या ठिकाणी प्रभाग क्रमांक 182 आणि प्रभाग क्रमांक 183 असे 2 विभाग या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि अवघ्या काही तासांमध्ये या दोन्ही प्रभागांची मतमोजणी या ठिकाणी केली जाणार आहे। एकूण जर बघितलं तर या ठिकाणी 10 टेबल्स सध्या लावण्यात आले असल्याचं सध्या दिसून आलेलं आहे। निवडणूक अधिकारी त्या ठिकाणी देखील तैनात बघायला मिळत आहेत। तब्बल 10 वाजता खरं तर या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि ज्या पद्धतीनं हे प्रभाग जे आहे ते केले जाणार आहे, त्याची मतमोजणी केली जाणार आहे, त्या अनुसरणाने जवळपास 2 तासानंतर हे निकाल अपेक्षित असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे। कॅमेरापासून गणेश वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई।